नमस्कार, मैं ऋचा सिंह और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जहां हम शुरुआत करेंगे कल्याण से, जहां 2 दिनों की भारी बारिश से सोसाइटी में भरा पानी। लोगों की मदद के लिए पहुंचे पार्षद, केडीएमसी ने शुरू की कार्रवाई और साथ ही बात माहौर की होगी, जहां माहौर शहर के सर्वांगीण विकास के लिए आनंद पाटिल तुबदाली का अनशन शुरू हुआ। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। अडवली ढोकली क्षेत्र में लगातार 2 दिनों की भारी बारिश के कारण कई सोसाइटियों में जलभराव हो गया, जिससे स्थानीय लोगों में भारी परेशानी का सामना करना पड़ा। स्थिति बिगड़ने पर पार्षद कुणाल पाटिल मौके पर पहुंचे और जल निकासी व्यवस्था को लेकर केडीएमसी प्रशासन पर नाराजगी जताई, जिसके बाद कल्याण डोंबिवली महानगर पालिका की महापौर हर्षली थविल चौधरी और नगर निगम अधिकारियों ने प्रभावित क्षेत्र का निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान अधिकारियों को राहत एवं जल निकासी कार्य में तेजी लाने के निर्देश दिए गए और महापौर ने प्रभावित नागरिकों को आश्वासन दिया कि क्षेत्र में युद्ध स्तर पर कार्य कर जल्द से जल्द जल भराव की समस्या का समाधान किया जाएगा। आज सन्माननीय महापौर महोदय या ठिकाणी आलेले आहेत। जी काल घटना घडली पावसामध्ये एका चिमुकलीला देखील पायाला लागलं आणि तिचा पाय फ्रॅक्चर झालं। त्या अनुषंगाने मॅडमनी त्वरित तिथे व्हिजिट दिली, त्याबद्दल प्रथम त्यांचा मी आभार व्यक्त करेन। आज खरं तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ज्याप्रमाणे पूर कसा येतो त्या तशी परिस्थिती या ठिकाणी झाली होती, पण आज महापौर महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी काढण्यासाठी पंप देखील उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांना देखील सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आम्ही सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो। पण माझी एक अशी सूचना असेल की येणारा जो पाऊस आहे आता सुरुवात झालेली आहे, तुम्ही तातडीने जे सुविधा उपलब्ध करून देणार असेल आश्वासित करून जाऊ नका फक्त। कारण असं आहे की नागरिक जे आहेत त्रासलेले असतात, जे कर्मचारी आहेत ते लक्ष देत नाही। आज तुम्ही आलात म्हणून ते लोक सर्व आले, असं न होता त्यांनी पहिलेच काळजी घेतली पाहिजे, ही तुम्हाला विनंती आमच्याकडनं आणि धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 17 मध्ये मी माझा पाणी दौरा केला। त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील साहेब, भुईर मॅडम आणि आपले स्थानिक सगळे कार्यकर्ते सहकारी मॅडम आहेत, माने मॅडम याही आहेत। आज जेव्हा मी पाणी दौरा केला काल माझा, जेव्हा मला नगरसेवकाने व्हिडिओज पाठवले, मी तेव्हा परिस्थिती बघितली की बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं। पण पाणी साचल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी काहीतरी आत्ताच्या आत्ता करते। जेव्हा मी बघितलं की खूपच आत्ताही मी कंडिशनमध्ये काही सोसायटींमध्ये पाणी आजही आहे, तर आपण आता असं नियोजन करतो की अमृत 3मध्ये जेवढं काय आहे ड्रेनेजची सिस्टमसाठी आपण ते नियोजन करतो आहे। पालिकेला मी आता सांगते की आपण ते नियोजन करावं लागेल आणि सरांशी आता माझंच बोलणं झालं की आपण एक बैठक करूया, 27 गावांसाठी आपल्याला काय नियोजन करता येईल ते नक्कीच आपण करूया आणि DPR नव्याने करूया। त्यांच्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्याला प्लॅन काहीतरी करावा लागेल। एक आपण जेव्हा बैठक करणार आहोत त्यावेळेस आपण प्रत्येक वॉर्ड वाईज बैठक करणार आहोत। आज पाऊस खूप पडतो आहे, पण याच्या आधीही माझी व्हिजिट झालेली होती, प्रत्येक नाल्यांवरती मी व्हिजिट केलेली होती, पण त्यावेळेस ठीक होतं। पण आत्ता जी परिस्थिती बघता खूपच कंडिशन यांची इतकी खराब झालेली आहे, त्यामुळे नागरिकांची खूप तकलीफ आहे। नागरिकांनी समस्या मांडल्या माझ्याकडे की मॅडम आमची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, बघा तुम्ही आत्ताही पाणी आहे। तेव्हा मी बघितलं की मॅडम बघा आम्हाला काय करता येतं। आता आपण त्यांच्यासाठी पंप लावलेले आहे, पण त्यासाठी आपल्याला सहकार्य कुणाल पाटील साहेबांनी केलेलं आहे। त्यांचे कार्यकर्तेही करतात की पंप लावून त्यांनी खर्च केला आणि त्याच पंपाने पाणी काढतात, ते आपल्या प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत। पण तरी आपल्याला जसं पाहिजे तसं काही झालेलं नाही आहे। त्यांचं म्हणणं की आम्हाला जसं पाहिजे तसं होत नाही आहे, तर आपण आता अजून बाकी ठिकाणी दौरे करतो आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं काही अजूनही कुठले असेल तुमचे प्रॉब्लेम तेव्हा नक्कीच तुम्ही मला सांगा। मी कधी येऊन तुमच्यासाठी मी नक्कीच अवेलेबल असणार आहे आणि सगळ्यांकडून आज यांच्याकडून मला जे सहकार्य भेटतं त्यासाठी खरंच तुमचं धन्यवाद। नागरिकही सहकार्य करत आहेत, पण आज हा पाऊस आहे आणि तो पण त्रास होणारच आहे, तर नागरिकांनी सहकार्य करावं एवढंच मी त्यांना सांगते। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। तुबदाली का अनशन जारी है, जो आज तीसरे दिन में प्रवेश कर चुका है। जानकारी के अनुसार पिछले 10 महीनों में वे चौथी बार अनशन पर बैठे हैं और इससे पहले हर बार प्रशासन द्वारा केवल आश्वासन देकर अनशन समाप्त कराया गया।
लेकिन मांगे पूरी न होने के कारण वे फिर से आंदोलन पर हैं। उनकी प्रमुख मांगों में प्रधानमंत्री आवास योजना के तहत पूर्ण हो चुके घरकुलों के बकाया किस्तों का भुगतान, शहर में सौर ऊर्जा कार्यों में हुए करीब 10 करोड़ रुपए के कथित भ्रष्टाचार की जांच तथा वर्ष 2013-14 की जलापूर्ति योजना में अनियमितताओं और 16.5 करोड़ रुपए के उपयोग का खुलासा शामिल है। इनके साथ कुल 7 मांगों को लेकर वे संघर्षरत हैं और इस अनशन में रेणुका दास बेलखोड़े, प्रमिला जाधव, रेणुका बाई, बापूराव वाटोलकर, सैयदिन मोहम्मद शबीर, मोहम्मद हसन, शेख शरीफ, शेख महबूब, गजानन, किसन पलस्कर और संजय पांडुरंग गुरनुले भी शामिल हैं। आज माहूर शहरामध्ये नगरपंचायत मधील जे पंतप्रधान आवास योजना जे गोरगरिबांना जे घरकुल दिलेले आहे, आज 2017 म्हणलं हा विषय आहे आणि 2017 पासून आतापर्यंत यांना कमसे 1,10,000 रुपये नगर परिषदेने थकीत ठेवलेले आहे। याच्या निमित्तानं समाजसेवक काँग्रेसचे आपले आनंद भाऊ तुपदाळे यांनी या गोरगरिबाच्या समस्या मिटवण्यासाठी नगर परिषदेला वारंवार विनंती केली की गोरगरिबांनी कर्ज काढू नये, इथं घर बांधलेले आहे तरी त्यांचे थकलेली रक्कम देण्यात यावे। वारंवार विनंती करून सुद्धा यांनी यांचे बिल अजून यांच्या खात्यामध्ये टाकले नाही। त्याच्या निषेधार्थ यांनी आमरण उपोषण आज चालू केलेले आहे आणि आजचा 5वा दिवस आहे। त्यांच्याबद्दल आपण त्यांना विचारू, पूर्ण माहिती घेऊया। काय सांगू शकता, कशासाठी बसले? आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि माहूर शहरातील माहूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष आणि त्या मुख्य अधिकारी यांच्या हातून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली। आज उपोषण स्थळावरून आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेवटचा आणखी हे सांगतो, 5वा दिवस असला 15 दिवस लागो, महिना लागो, पण लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही। तुमचं काय म्हणणं आहे? बेलखोडे समोर काय म्हणणं आहे तुमचं? आमचं घरकुल लाभार्थ्याचं एकच म्हणणं आहे, आम्हाला हप्ता देऊन टाका। बर, आणि विशेष म्हणजे आता अजून नगराध्यक्ष साहेबांनी कुठलीही इथं भेट दिलेली नाहीये, त्यांनी अजून काही स्पष्टीकरण दिलेलं नाही आम्हाला, त्याबद्दल एक नवल वाटते। आणि त्यांनी इथं यावं, नगरसेवकांनी सुद्धा इथं कुठलाही प्रश्न मांडला नाही सर्वांचा आणि कोणी जास्त येतही नाही इथं या ठिकाणी, तर त्यांनी यावं आणि इथं दखल द्यावं। काय समस्या आहे आम्हाला सांगावं, आम्हाला निधी मिळालाच पाहिजे, आम्ही इथं उपोषण करायला बसलेलो। जोपर्यंत निधी मिळत नाही तोपर्यंत उपोषण करतो आम्ही। किती दिवस लागून द्या। बंद कर। माहूर नगर पंचायत पुढे ह्या अगोदर सुद्धा हे 4थं उपोषण आहे आणि आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। या अगोदर सुद्धा बरेच वेळा आमच्या माहूर नगर पंचायत पुढे आंदोलनं झाली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषण केलं, पण आम्हाला फक्त लेखी स्वरूपामध्ये आश्वासनच भेटले। आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांच्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषण स्थळापासून आमरण उपोषणापासून आम्ही माघार घेणार नाही। आणि 24 तारखेला आम्ही जे आमच्या उच्चस्तरीय चौकशी करून त्याच्यावर बी कारवाई व्हावी, उच्च कारवाई व्हावी आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांना न्याय मिळावा। जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, आम्ही या उपोषणातून माघार घेणार नाही। हे आमचं शेवटचं उपोषण असेल। माहौर से सी न्यूज़ संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।